Wow! What's up guys, welcome my vlog. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि तुमच्या नावाने आलं हे गावाकडनं आणलंय सगळं जांभळं कैऱ्या आणि शौर्यला जांभळं खूप आवडतं, खूप जास्त आवडतात. आणि काय झालं, शौर्याच्या बाबाचं काम होतं ऑफिसचं नगरला, तर तिथून आमचं गाव जवळच आहे. तर मग मीच म्हटलं शौर्याच्या बाबाला की गावाकडनं एक चक्कर मारून या आणि गावाकडनं आपल्याला जांभळं कैऱ्या आंबे घेऊन या. तर मग ठीक आहे म्हणे. तर ते गेल्याले तर बघा खूप काय काय आणलं होतं, तरी पण ऑफिसची गाडी असल्यामुळे थोडंसंच आणलेलं, नाही तर आणखी भरपूर आणलं असतं. आणि शौर्यला जांभळं आवडता खूप, तर शौर्य खूप खुश होता. त्याचे बाबा जांभळं आंबे आणि कैऱ्या घेऊन आले तर. आणि इथे भाजीपाला पण दिला होता शौर्यच्या आजीनी, कढीपत्ता, लिंब, बटाटा, टोमॅटो, जवळजवळ सगळाच भाजीपाला आहे आमच्या शेतामध्ये. लसण होता, कांदे पण होते, कांदे तर खूप सारे आहेत, पण लसणही खूप होता. आणि हे बाकीचा अदर भाजीपाला पण घरच्यांसाठी लावलेला. आणि इथे रताळं पण आणलेले. रताळे माहीत नाही घरी होते की म्हणजे मम्मीने आणलेले मार्केटमधनं, पण रताळे पण दिले होते. आणि इथे बघा कैऱ्या खूप गोड आहेत आणि हा आंबा खूप दिवसाचं, म्हणजे खूप दिवसाचं झाड आहे, तर खूप गोड आहे बघा. आणि शौर्य सारखंच म्हणत होता की माझे जांभळं दाखव, जांभळं दाखव, त्याला खूप आवडतात जांभळं. आणि गावाकडे शेती असली ना तर छान असं खायला भेटतं. गावाकडे शेती पाहिजेच बघा. आणि एक मराठीमध्ये म्हण पण आहे, वावर आहे तर पावर आहे. तर हो, खरंच ते म्हणजे ती म्हण खरोखर खरी आहे. कारण शेती पाहिजेच. जॉब कितीही मोठा असला तरी पण शेती पाहिजे बघा. आणि मम्मीने बघा फुलं पण दिलेले. शेती गावाकडे असली ना, काय लोकांना लॉकडाऊनमध्येच कळलं असेल की गावाकडे घर शेती ज्यांना होती ते गावाकडे जाऊन छान निवांत राहिले, पण ज्यांना शेती गावाकडे घर नव्हतं त्यांना सिटीतच इथेच राहावं लागलं बघा. त्यामुळे गावाकडे काही असो या नसो पण शेती आणि घर पाहिजेच. बरेचसे लोक गावाकडे शेती विकून शहरामध्ये फ्लॅट प्लॉट वगैरे घेतात आणि सेटल होतात. ठीक आहे, सेटल व्हायला पाहिजे सिटीमध्ये, पण गावाकडं जी प्रॉपर्टी आहे ती गावाकडेच ठेवायला पाहिजे. आणि हे बघा आज पण पुण्यात खूप पाऊस होता. आज तर सकाळी किती 12 वाजल्यापासूनच चालू होता थोडा थोडा. त्यानंतर 3:30ला तर खूप जास्त पाऊस पडत होता. तुम्हाला पाऊस पडताना दिसतही असेल, खूप जास्त पाऊस पडत होता बघा आज. आणि पुण्यामध्ये जवळजवळ 7-8 दिवस झाले पाऊस असाच चालू आहे, पण आज जास्त प्रमाणात पाऊस होता. आणि काय होईल, ह्या महिन्यात पाऊस पडेल आणि जेव्हा शेतकऱ्यांना आता पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांना गरज आहे पावसाची, तर तेव्हा पडणार नाही बघा. असंच होतं नेहमी, शेतकऱ्यांना जेव्हा पाहिजे असतं तेव्हा भेटत नाही. आणि आज बघा एवढा पाऊस पडतोय, खूप जास्त पाऊस पडत आहे. आणि मग मी थोडंसं टाईम होता तर शेजारी आमच्या आजी राहतात त्यांच्याकडे थोड्या वेळ जाऊन आले. तर बघा त्यांच्या गुलाबाला खूप छान असे 2 फुलं आले होते आणि मला फुलं बघितले की छान असं वाटतं. मग मी लगेच तिथे थोडासा व्हिडिओ घेतला आणि तोपर्यंत एवढा पाऊस पडला होता बघा, खाली पूर्ण मैदानात पाणी पाणी तुम्हाला दिसत असेल. खूप जास्त पाऊस झाला होता आज पुण्यामध्ये. तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या सिटीमध्ये किती पाऊस पडला आहे हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पुण्यामध्ये तर खूप पाऊस पडतो आहे बघा, खूप जास्त पाऊस पडला आहे. आणि आता माहीत नाही किती दिवस आहे, असं म्हणत होते की 3-4 दिवस आहे, बट 3-4 दिवसाच्या पुढेही होऊन गेले तरी पण पाऊस पडतोच आहे. माहीत नाही आता किती दिवस पडणार आहे हा पाऊस. आणि बाकी काही नाही. आमच्या शेतात जो भाजीपाला आहे तसाच तुमच्या शेतामध्ये पण आहे का हे मला नक्की कमेंट करून सांगा.
तर परत भेटू. बाय.